खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। त्या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत हॅबिटॅट स्टुडिओने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे। कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास केंद्र सरकारने विलंब केलाय। परिणामी निर्णय होऊनही कांद्याच्या बाजारावर काडी मात्रही फरक पडलेला नाही। अद्यापही कांद्याचे दर जैसे थेच आहेत। मुंबई पालिकेने अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करत जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 26 गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल केलेत। पालिकेने तब्बल 12,483 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, राजकीय झेंडे, जाहिराती, धार्मिक आणि व्यावसायिक जाहिराती यावर कारवाई केली आहे। मुंबईतल्या गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयाचा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चाललेला कारभार आता पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। रुग्णालयात एप्रिल महिन्यापर्यंत डॉक्टरांची रिक्त पदं भरली जाणार असून रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। भारतात मागील काही वर्षांपासून महामार्गाचे जाळे वेगाने पसरतंय। मात्र याच हायवे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरावा लागतोय। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे। जवळपास दरवर्षी 400 कोटींची कमाई केली जाते। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून पालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय। आतापर्यंत या महामार्गाच्या देखभालीसाठी 300 कोटींचा खर्च झालाय। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात असलेला कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणार आहे। 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा, प्लास्टिक, शैवाल आणि इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे। नवी मुंबई विमानतळासाठी जवळपास 40 शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि सिडकोला पुन्हा एकदा दणका दिलाय। नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनींचे संपादन करण्याचे निर्देश देण्यात आले। थकीत पाणी बिलाचा भरणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून साप्ताहिक सुट्टी असलेले 29 आणि 30 मार्च तसंच सार्वजनिक सुट्टी असलेला 31 मार्च असे 3 दिवस सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहे। यात अभय योजनेअंतर्गत एक रकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ केले जाणार आहे। सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून सुरू होणारी ही मोहीम पुढील 1.5 महिना सुरू राहणार आहे। एसटी महामंडळात एकाच मुख्यालयामध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले। राज्यात 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले आहेत। परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी 14 प्रकरणात FIR दाखल करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। इंडियाज गॉट लेटेंटमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं सोमवारी यूट्यूबर समय रैनाची 5.5 तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदवलाय। त्यानुसार पुढील तपास सुरू आहे। भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या नौदलाकडून द्विपक्षीय सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं। वरुण 2025 हा सैन्य सराव हिंदी महासागरात आयोजित करण्यात आला होता। या सरावात फ्रेंच नौदलाचं राफेल M लढाऊ विमान आणि भारतीय नौदलाचं MiG-29K जेट विमान सहभागी झालं होतं। संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांच्या वेतनात 24,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। वेतनवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असल्याने विद्यमान आणि माजी खासदारांनाही याचा लाभ मिळू शकेल। त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी फडणवीस हे त्र्यंबकेश्वरला आले असता त्यांची भेट घेतली होती। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असा प्रचार न करता त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा प्रचार करण्याची मागणी या साधू महंतांनी केली होती। मात्र नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जावा अशी मागणी नाशिकच्या साधू महंतांनी केली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी मेळघाटातील आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली। विविध गावांना भेट देत त्यांनी समस्या जाणून घेतल्या। यावेळी अधिकाऱ्यांची कान उघडणी करत आदिवासी बांधवांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्याचा आदेश त्यांनी दिला। पुण्याच्या दांडेकर पुलावर पाण्याची पाईपलाईन फुटली। पाण्याच्या अतिप्रेशरमुळे रस्ताच वरती उकललेला आहे आणि पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यात पाणी साचलं। त्यामुळे स्थानिकांचे हाल झाले। नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार नालासोपारा सर्व्हिस रोडवर 4 ते 5 फुटांचा खड्डा पडलाय आणि या खड्ड्यात अनेक वाहनं अडकत असल्याने अनेक अपघात होत आहेत।
त्यामुळे बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. सतीश भोसले उर्फ खोक्याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. खोक्याच्या भेटीला मित्रमंडळी आणि बाहेरून डबा आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यामुळे बीड जिल्हा प्रशासन कधी सुधारणार असा सवाल उपस्थित होतोय. कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा बेळगावात दडपशाही केली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शुभम शेळके यांना अटक करण्यात आली आहे. कन्नड धर्जिन्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्याला मराठीसाठी जाब विचारणाऱ्या युवकाचा सत्कार केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. अखेर महिनाभरानंतर फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे. मंचियाल रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतलेल्या कोरटकरला कोल्हापुरात आणले जाणार आहे. मोबाईल लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला पकडलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, योग्य ती कायदेशीर कारवाई करणार अशीही ग्वाही फडणवीसांनी दिली. कोरटकर याला लपण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे सर्व समोर आलं पाहिजे अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. या प्रकरणात सह आरोपी कोण होऊ शकतात त्याचा तपास सुद्धा पोलिसांनी करावा असं सरोदे म्हटले. कोल्हापूर पोलिसांनी चिल्लर माणसाला अटक केली आहे. मात्र या चिल्लर माणसाला पकडण्यासाठी 1 महिना लागला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी लगावलेला आहे. तर प्रशांत कोरटकरला संरक्षण कुणी दिलं याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे असं देशमुख म्हटले. कराड, मुंडे, अबू औरंगजेब, कबर, नागपूर, दिशा अशा बजेटवर गहन चर्चा होऊन अनेक लोकहिताचे निर्णय घेऊन परवा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेल एकदाचं अशी उपरोधिक पोस्ट मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज सभागृहात खरं तर कालच सभागृहात ते एका बैठकीसाठी एकत्र आले. मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही बैठक झाली आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले पण त्यांनी संवाद टाळला. खारमधील हॅबिटॅट हॉटेल तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मिळालाय. 15,000च्या जातमुचलक्यावर शिवसैनिकांची सुटका झाली आहे. तर हॉटेलमधील अनधिकृत बांधकामावर बीएमसीनं हातोडा चालवलाय. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी खारमधील द हॅबिटॅट स्टुडिओला भेट दिली. या स्टुडिओतील अनधिकृत कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत सुर्वे आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. कल्याणमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगलेकडून एका महिलेकडून मारहाण करण्यात आली आणि त्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांचा कुणाल कामराशी संपर्क झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान कुणाल कामरा तामिळनाडूमध्ये आहे. विडंबन काव्यावर कोणताही पश्चाताप नसून विधान करण्यासाठी कुणी पैसे दिले नाहीत अशी ठाम प्रतिक्रिया कुणालनं दिली आहे. तर कोर्टानं सांगितलं तर माफी मागणार असंही कुणाल कामरा म्हणाला. नालासोपाऱ्यात कुणाल कामराविरोधात शिवसेनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुणाल कामरावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. अहिल्यानगरमध्ये देखील शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कामराच्या पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवण्यात आला. कुणाल कामराचा महाराष्ट्रात कुठेही कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार गटाचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाचे 236 इतकं भक्कम संख्याबळ असताना विरोधकांचे केवळ 52 आमदार असल्यानं बनसोडेंची बिनविरोध निवड होईल. राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध भागात 125 वसतिगृह सुरू करण्यात येतील. या कामांसाठी 1,500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. मुंबईतील एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी पालिकेनं मुदतवाढ दिलेली आहे. परेल येथील रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता असल्यानं पाडकाम लांबणीवर पडणार आहे. पावसाळ्यानंतर पाडकाम करण्याचा विचार केला जाणार आहे. मुंबई शहरातील रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच रस्ते कामांचं ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं 526 कोटींचा दंड आकारलाय. मात्र त्यातील 44 लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नसून 369 कोटींची थकबाकी आहे.
विरार फाट्याच्या खैरपाडा येथे कचऱ्यात टाकलेल्या फटाक्याच्या बारूदचा भडका उडाल्यानं 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे। यात मुलीचे दोन्ही हात, पाय आणि मान भाजली असून तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवण्यात आलेला अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे महाराष्ट्राचा आणि स्वतःचा अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले। त्यामुळे आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचा आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत आणि यामुळे एसएससी बोर्ड बंद होणार नाहीत अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे। सीबीएसईच्या धर्तीवर राज्यात शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। त्यामुळे सुट्ट्यांचं सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरमध्ये न केलेली पाणीपट्टीतील करवाढ यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे। त्यासोबत भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली अवलंब करण्याचे संकेत पालिकेनं दिलेत। विकासाची पंचसूत्री मांडताना स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे। नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेनं बुलडोझरनं कारवाई केली। कारवाई सुरू असताना फहीमच्या आईनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशानं केल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं। मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं राज्यात सुरू केलेल्या 4ही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास 35% पदं रिक्त आहेत। ही पदं भरली जात नसल्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांना देखील कामाचा ताण सहन करावा लागतो। राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये मागील 2.5 वर्षांपासून HMIS बंद असल्यानं रुग्णांना औषध चिठ्ठी लिहून दिली जाते। मात्र आता ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यात आल्यानं ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे। प्रादेशिक हवामान विभागाची 2020 ते 2024 या कालावधीमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात अचूकता 46% असल्याचं माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड झालेलं आहे। अनेकदा हवामान खात्यानं दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरले तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचं स्पष्ट झालंय। बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 817 बस उरलेल्या आहेत आणि याउलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास 2.5 पट जास्त म्हणजे 2004 इतकी झाली आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला 32 लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति 1134 प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालं। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दैनंदिन प्रवासी संख्या वाढली असून पश्चिम रेल्वेवर 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 प्रवास वाढले। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग 30 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। 1 एप्रिलपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे। मागील 18 महिन्यांपासून सुरू असलेलं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही।